आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिरगावमध्ये शेतीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला, बळीराजा हतबल, लाखो रुपयांचे नुकसान। आधीच निसर्गाची अवकृपा आणि बाजारभावातील चढउतार यामुळे संकटात सापडलेल्या शिरगावच्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांनी घाला घातला आहे। गुरुवारी रात्री नागठाणे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळून अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल लंपास केल्या। या धाडसी चोरीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। शिरगाव येथील शेतकरी नदीकाठच्या विहिरी आणि बंधाऱ्यावरून शेतीला पाणी पुरवठा करतात। गुरुवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या भागातील विद्युत केबल कापून नेला। यामध्ये प्रशांत पवार, पोलीस पाटील, तानाजी पवार, गणपती चव्हाण, भास्कर पवार, ज्योतिराम पवार, प्रल्हाद आंबी या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। दिवसभर शेतात राबून आणि रात्रीचा दिवस करून शेतकरी पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। अशातच शेतीपंपांच्या महागड्या केबल चोरीला गेल्याने पाणी पुरवठा खंडित झाला असून पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे। सरकार आणि प्रशासनाने आमचे रक्षण करावे, अन्यथा आम्ही जगायचे की मरायचे असा अर्थसवाल हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस पाटील प्रशांत पवार यांनी आष्टा व भिलोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून चोरीला गेलेला माल हस्तगत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिरगाव नागठाणे बंधाऱ्यावरील पांढर भाग येथून 3 पीस मोटर मधील जी केबल असते त्या केबलची चोरी शिरगावमधून 7 ते 8 जणांची केबल जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाच्या पुढून म्हणजे जवळपास 2 लाखाच्या आसपास त्या केबल वायरी चोरून नेलेले चोरट्यांनी आणि पोलीस स्टेशन इथंही कळलेलं आहे। पोलीस पाटील प्रशांत पाटलांनी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। तरी या केबलचा आष्टा पोलीस स्टेशन व भिलोडी पोलीस स्टेशन यांनी छडा लावावा आणि शेतकऱ्यांना ती मिळवून द्यावी। कारण आता शेतकरी आधीच संकटात आणि या चोरीचा प्रकार व्हायला लागल्यामुळं शेतकऱ्यानं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी पोलीस स्टेशनला पूर्णपणे विनंती आहे की आमच्या मोटरधारकांच्या केबल चोर कोण असेल त्याला तात्काळ अटक करून आमच्या केबल परत मिळाव्यात ही विनंती